गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. श्रोते वावे सावधान श्री गुरुचंद्र पावन ऐकोनी नामधारकाचे मन प्रमाणांनी निमग्न पै शेवरी गुरुचरित्र सारमत नामधारक तटस्वत अंगी धर्म पुलंकाकित रोमांच ही उठते एकोणी सिद्ध सुखावती समाधी लागली अशी मती सावध करा मागती लोक कारणे म्हणून असे गुरुवायची प्रेम व्हावे आलिंगिती देहारी म्हणती एक बाळा शिशोत्तमा नामधारक ऐशापरी सिद्ध सांगती बरोबरी मग तो त्यातून मिलकरी कर जोडून उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तू हा विश्वास आधारू भाऊसागर पहिलं पारू तोच करेसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनविती सिद्धाची चंडी लागती मन मग म्हणे श्री गुरुचे सारामृत अवतरणे का मज सांग ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्ध्याच्या मना म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो गुरुचरित्र श्री गुरुचरित्राचे ऐक सांगेन आता अवतारिका प्रथम पासून सौराष्णिका 52 अध्यायपर्यंत प्रथम मंगलाचरण मुख देवताचे असेच म्हणणं श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता गती झाले. द्वितीय अध्यायी ब्रह्मपती चार युगाचे भावगती श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे घडलेले नामधारका अमर संगम श्री गुरुदेवाची आपले धाम अंबरीश दुर्वास याचा महिमा तृतीय अध्याय कलियला चतुर्थ अध्यायानुसार प्रति छळावाचे मोठी येते परितेचे पुत्रवती स्तनपान करते आनंदे पंचमी श्री दत्तात्रय धरी सोय अवतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी त्रियते अत्यस निघाले. 6व्या लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापना केली ते अशी गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चाटाली उतरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देते होती दया प्रति गुरु कथा सांगती शनी भ्रंश वडते देते ज्ञान करते अष्टमी 9व अध्यायी रजका प्रति कृपा गुरु राज्य देते दर्शन देव म्हणते मुठी गुप्त झाले मग देते तस्करी मारला भक्त ब्राह्मण तस्करावधीत श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देते दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंदपुरी आंबा रामाच्या नारी नरसी नरसुती तिचे उतरे एकादशी अवतरले. 10वे माते प्रति ज्ञान कसुरी पुत्र देते काशी क्षत्रिय संन्यास घेते यात्रा करते उत्तरेशी माता पित्याचे करंदपुरे भेटून येते गोदात्री कृष्णाच्या सावप्रावरी कृपा करते त्रयोदशी गुरु यवनाचे करुणी शासन साय देवाचं वरदान तेथे श्री गुरु कृपा करुण 14वी अध्याय पंचमदशी श्री गुरुमूर्ती तेथे सांगते शिष्यावृत्ती यात्रे जोडणी गुप्त होते वैजनाथी श्री गुरु छोटी ब्राह्मण श्री गुरु भक्ती कसुती देते ज्ञान शक्ती श्री गुरु आले विलवडे प्रती भुवनेश्वर सनिध भुवनेश्वरेला मूर्ख ब्राह्मण जीवाच्या दोन्ही करी अर्पण त्याच श्री गुरुने विद्या देऊन धन्य केला सप्तदशी एवढा उकडून शरीराचा कुंभ निजला हे माझा वर्णिनी प्रताप श्री गुरुचा अष्टदशात औदुंबरीचे करुणे वर्णन योगिनी सदेवनी वरदान गाणगापुरात आपण 1920 श्री गुरु केले. स्त्रीचा संबंध जोडून पुत्र दिले तिथे दोन एक व्रता कधी ज्ञान सिद्ध रूपे विषयात तेथे कथा 21 ती प्रेत आणि औदुंबरवती श्री गुरु येऊन तिथे निश्चय पुत्र विठवती कृपा दीक्षा दरिद्र घेऊन त्याची वंद्या महिष होती जिसं दुर्गवती 22व्या वर दिला 23व्या श्री गुरुची राजा नेहर गाणगापुरात तेथे उतरती राक्षस त्रिविक्रम करी गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा 22 विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरु पाद्य 26 वर देते पुढे वेद मंत्री विप्र छळते त्याला घेऊन सांगायचे गुरुभाषाला 25 26व्या त्या ब्राह्मण श्री गुरु सांगते वेद रचना त्यागा मंत्री वाद कल्पना परिते उन्मत्त नायकते 27 अनुपतीत विप्राची वेदवाच करीत कुंठित करून शापग्रसा ब्रह्म राक्षस त्या केले 88 पतिवर्ता धर्मा धर्म सांगोनिकता पुनरपे देवनी पंडितावस्था ग्रह प्रति रवडीला 19 भस्म प्रभाव त्रिविक्रमागती गुरुराव राक्षस अवतारी वामदेव हा इतिहास दयाचे श्री सध्यायी पतिमळता दयाची श्री करी बहुताकांचा तीस श्री गुरुनाथ कथा कसोनी शांत हो पाहते 31व्या देते कथा पदेव देते धर्म सांगता सगमन प्रकार बोधिता ते श्रेष्ठ जगद्गुरु सगमनी लिखिता श्री गुरु झाले नमस्कार ते आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्या उठविला 33व्या रुद्राक्षधारण कथा कुकुडंबर कड दोघेजन वैश्वेचे कथन करीत राहत पराशर रुद्रादया समहिमा 34व्या निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाचे पंचश्रीष प्रसंगात कद देवानी कथावत आणि सोमवृत्तात सचिंतनाने प्रसंग 36 ब्राह्मणिष्ठ ब्राह्मण स्त्री केले परान्न भोजन कंठवंत गुरुचरणात त्याला कर्ममार्ग सांगते सप्तश्री नाना धर्म विप्रा सांगते परमकर्म प्रसन्न होणे वरोत्तम देती श्री गुरुदयाचे अष्टश्रीयेचे भास्कर ब्राह्मण जिगा बुद्धेचे ज्ञान जेविले बहु ब्राह्मण आणि गावाचे शूद्रादी
सोमनाथाची गायली 60 वर्षाची वंद्या होती. तीच दिल्ली पुत्र संतती 39 वर्षाची आहे. नर करवे राष्ट्र अडचणीत वडे त्याचा कुशा शबर कथा शिशवशिषा 40 सांगती 41 साय देव अंते घेती त्रिगुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रे साय देव येऊन गती गुरुस्तोत त्याला गती यात्रा भाव वरे त्याची 42 अनंतर धर्मा व्याकृत सांगत सायंदवात सांगून वृत्त करविती 44 तंतुकार भक्तासी त्रिपुरंत रावणी क्षणीचे शिवरात्री पुण्यकथा त्याची विमर्शन राजा कथेले 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करून गंग संगमी स्नान कुष्ठनाथनी ज्ञान देते कल्लेश्वर विपर्गे रामाचं श्रीगुरु भेटलेणारे कविता आपला शिष्य करते त्याचं 46 अध्याय 47 दिवाळी सण गुरुच्या आमंत्रित साधन जितके रुपये धरून आपण गेले म्हणतेही राहिले 48 शूद्रशेती त्याचा जोंदा कापून टाकते शतगुणी पिकोणी पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमर संगमा महात्मे गतीते स्नान करून दवडते कुष्ठ देवार्चित रत्नाबाईचे लेच्यात स्फोटक दवडीते भक्ती सवत्याचे नगरा जाते पुढे श्री पर्वती भेटो म्हणते 50वे अध्याय 51 52 गुरुमूर्ती 79 पाप प्रवृत्ती उपद्रविती नानाय म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार विशेष सांगते गुरुवर आधी आम्हा जाऊ प्रवचार मल्लिकार्जुन यात्रेचे ऐसे अग्र भक्तन मनी होते अतिउग्न शोक करीते आक्रोंदन श्री गुरुंचन लोळती इतके पाहून श्री गुरुमूर्ती वरद असते त्या प्रवाची मग वंदनी धरा आसक्ती मठात अभि राहुण्या ऐसे बोलणे शिष्याची गुरु गेले कर्तव्यनाशी नाविक मुखे सांगून गोष्टीची निजानंदी निवड नव्हती ऐसे अपार श्री गुरुचित अनंत कथा परंपरित त्यातील भावनाध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे चित्तवने नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले वाटीते लोका परी गुरु गुप्त असे गाणगापुरी कलियुग धर्ममूर्ती पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला तैसे पाहिले तसेच भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटत जपे त्याला जैसा भाव तसे आपुला तैसे कार्य संपादिते पूर्वी ऐकले असे काने त्याने तत्काळ येऊन त्याने इतराय इच्छा होईल म्हणे श्री गुरु चैत्र श्रवणाचे ऐसे अवतरणिक दान तुझ कथिली कथांची कोण इथे सतत करीता सवन कथा अनुक्रमे स्मरते ऐसे वेद सिद्ध मुनी नामधारक लागे चने विनोद असे कर जरुने तुझे वचने सर्व चित्त आता असे विनवणे श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा गुरुराया नामधारका तुझा प्रश्न केला आणि का परोपकारा होईल लोका तुझा प्रश्न करुण्या अंतकरणाचा पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य पत्र दुसरा प्रकारे सांगणे सप्ताह वाचायची पद्धत तुझ सांगतो इतिहासित सुत्रिपत होऊन शास्त्ररीत सप्ताह करिता बहुत पुण्य तीन शुद्धी भरवी पाहुणे अवश्य स्नान सत्या करून पुस्तक वाचावेचे स्थान रंगवल्यादी शोभा करावे देश कालादी संकल्पग्न पुस्तक रूपी श्री गुरुच्या पूजना येतो उपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावे असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणे करावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान दैव ब्राह्मण वैला वंदन पुरोत्तर मुख करून वाचने आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थी दिवशी 35 38 पर्यंत पाचवे दिनी 46 चौरी 6वे दिनी सप्तमी भावनी वाचवणी अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पुन्हा करावे उत्तरांग पूजन श्री गुरुचे नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिनी रात्री करावा भूमिशयन सारांश शास्त्रोद्धारे करून शुचिर्भूत असावे हे होता सप्तदिनी ब्राह्मण सुवासिनी भोजनी यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करीत होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधाने सुन होणे सौख्य होत असे ऐसे सिद्धांचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी मने बाळाचे हरी पुरवणीय कृत्य कृत्य केले गुरुया श्रोते म्हणती वंदने पाये श्री गुरु गेले बहु नवलाई बाळका अमृत पाजे आई तैसे आम्हा पाजले किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्यचातक मुख पसरुणी बिंदू एक मागता बऱ्या वैशला श्री गुरुडायचे धरुचरण सिद्ध मुनी ते करुणे वंदन नामधारका करुण मन ऐसे करी नारायण श्री गुरु रूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारण आपण आपली राहुनी पुन्हा गुरु शिष्य रूप क्रीडिते इति श्री गुरुचरित्र सारामृते परम कलापल्ल श्री नसिद पाख्याने सिद्ध नामधारक सवादे श्री पंचदशाध्याय अवतरणिका नाम श्री पंचदशाध्याय श्री गुरुदत्तात्रय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र संपूर्ण ओम तत्सत्।